शेतकरी पुन्हा एकदा संतापलाय आणि तो पुन्हा एकदा ट्रॅक्टर घेऊन राजधानी दिल्लीच्या सीमेवर धडकलाय। पंजाब, हरियाणा और यूपी से किसान आज दिल्ली आने वाले हैं। एमएसपी की गारंटी, स्वामीनाथन आयोग की सिफारिशें लागू करवाने को लेकर अन्नदाता सालों से आवाज बुलंद करता आ रहा है। इंडिया की सरकार आएगी तो हम एमएसपी की गारंटी हिंदुस्तान के किसानों को देंगे। प्रदर्शनकारियों के हाथ में जो पोस्टर है उसमें आतंकी भिंडरावाले की तस्वीर है और इसी पोस्टर में भिंडरावाले के समर्थक अमृतपाल की भी तस्वीर है। आज भारताच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये कडाक्याची थंडी पडली आहे। असं असताना देखील पंजाब आणि हरियाणातून हजारोच्या संख्येने शेतकरी आज रस्त्यावरती उतरले। जोपर्यंत शासन आपल्या मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत दिल्लीच्या वेशेवरती महिनोन आपला तळ ठोकण्याच्या उद्देशाने आज सर्व शेतकरी एकत्र जमा झाले। या मागण्यांमध्ये एक सगळ्यात महत्त्वाची मागणी आहे ती म्हणजे मिनिमम सपोर्ट प्राइस किंवा मराठीत सांगायचं झालं तर न्यूनतम आधारभूत किंमत। तर आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून या शेतकरी आंदोलनाच्या अनेक मुद्द्यांना आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार मित्रांनो, मी रजत आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो एक्सप्लिकर मराठी या युट्यूब चॅनलवर। हा मुद्दा नीट समजण्यासाठी आपल्याला काही वर्ष मागे जावं लागेल। हे वर्ष होतं 1960चं। यावेळेस भारतातील काही भागात भीषण दुष्काळाची परिस्थिती जाणवत होती। या दुष्काळामुळे अन्नधान्याचे उत्पादन बऱ्या प्रमाणात घटले होते। यावेळेस पिकांचं उत्पादन वाढवण्यासाठी आणि शेतकऱ्यांना त्याच्या उत्पन्नाचा योग्य तो भाव मिळावा यासाठी शासनाने एमएसपी म्हणजे योग्य हमी भावाची संकल्पना आणली। या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना त्याच्या पिकांना एका पूर्वनिर्धारित रकमेवरती शासनाकडून खरेदी करण्याचं आश्वासन देण्यात आलं। या शासनाने जाहीर केलेल्या हमी भावामुळे पंजाब आणि हरियाणामधील शेतकऱ्यांना याचा फार मोठा दिलासा मिळाला। उत्पन्नाची हमी मिळताच शेतकऱ्यांनी गहू आणि तांदूळ यांसारख्या पिकांकडे आपला कल वाढवला आणि यामुळे लवकरच देश अन्नधान्याच्या टंचाईतून बाहेर पडला। सुरुवातीला मोजक्याच पिकांचा समावेश या योजनेत करण्यात आला होता आणि आता आपण पाहिलं तर या योजनेत जवळपास 22 पिकांचा समावेश आतापर्यंत केला गेलेला आहे। पण आजची वस्तुस्थिती अशी आहे की जरी 22 पिकांसाठी एमएसपी रेट शासनाकडून जाहीर केले जात असले तरीही फक्त गहू आणि तांदळासारख्या मुख्य पिकांची खरेदी ही शासनाकडून एफसीआयच्या माध्यमातून शेतकऱ्यांकडून केली जाते। त्यामुळे इतर सर्व पिकांसाठी शेतकऱ्याला बाजाराच्या लहरीपणावरती विसंबून राहावं लागतं। पक्का आधारभाव नसल्यामुळे पिकांच्या किमतीतील चढ उतार आणि निसर्गाच्या लहरीपणामुळे उत्पन्नाची कमी शाश्वती यासारख्या अनेक समस्यांना शेतकऱ्याला तोंड द्यावं लागतं। याशिवाय शासनाकडून मिळणारा हमी भाव हा खर्चाच्या तुलनेत तुटपुंजा पडत असल्यामुळे शासनाच्या हमी भाव ठरवण्याच्या पद्धतीला देखील या आंदोलनाच्या माध्यमातून विरोध केला जातोय। थोडक्यात सांगायचं झालं तर शेतकऱ्यांनी आपल्या दोन प्रमुख मागण्या या आंदोलनाच्या माध्यमातून शासनाजवळ मांडल्या आहेत। एक म्हणजे गहू आणि तांदळासोबत सर्व पिकांना एमएसपी दर देण्यात यावा आणि दुसरा म्हणजे स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसीनुसार एमएसपीचा दर ठरवण्यात यावा। आता स्वामीनाथन आयोग काय आहे हे आपण समजून घेऊयात। 2004 साली शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेण्यासाठी आणि कृषी सुधारणेचे उपाय सुचवण्यासाठी एक राष्ट्रीय आयोग स्थापन केला गेला। या आयोगाच्या अध्यक्षपदी जगप्रसिद्ध कृषी शास्त्रज्ञ डॉक्टर एम.एस. स्वामीनाथन यांची नेमणूक करण्यात आली। या आयोगाने 2004 ते 2006 या काळात एकूण 5 अहवाल सादर केले। या अहवालात त्यांनी शेतकऱ्यांच्या विविध समस्यांचा सखोल अभ्यास केला। स्वामीनाथन आयोगाने या अहवालात शासनाकडे काही महत्त्वाच्या शिफारसी केल्या, ज्यामध्ये शेतमालाचा उत्पादन खर्च आणि त्यावर 50% नफा लक्षात घेऊन एमएसपीची किंमत निश्चित केली जावी अशी महत्त्वाची शिफारस त्यांनी शासनाजवळ केली। या व्यतिरिक्त कर्जबाजारी शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी त्यांची कर्जे माफ करावीत। याशिवाय शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याचा साठा वाढवण्यासाठी पाणी अडवा, पाणी जिरवा यासारख्या योजना राबवण्यात याव्यात आणि शेतकऱ्यांच्या पिकांना योग्य भाव मिळावा यासाठी नवीन शासकीय बाजारपेठांची संख्या वाढवण्यात यावी। या महत्त्वाच्या शिफारसी डॉक्टर एम.एस. स्वामीनाथन यांनी शासनाजवळ केल्या। पण आज बरीच वर्ष उलटून गेल्यानंतरही स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी केंद्रातील कोणत्याही शासनाने अजूनपर्यंत पूर्णतः लागू केल्या नाहीत। पूर्वीच्या काळात केंद्रातील काँग्रेसच्या शासनाने आणि नंतरच्या काळात केंद्रातील बीजेपीच्या शासनाने या अहवालातील शिफारसी पूर्णतः न लागू केल्याने आज पंजाब आणि हरियाणातील शेतकरी आंदोलनासाठी रस्त्यावर उतरले आहेत। तर या अहवालाची अंमलबजावणी करण्यास शासनाला कोणत्या अडचणी आहेत ते यापुढे आपण थोडक्यात समजून घेऊ। सध्या आपल्या देशात शेतकऱ्यांच्या एकूण उत्पन्नाच्या 30% गहू आणि तांदूळ शासनाकडून एमएसपीच्या दराने खरेदी केला जातो। म्हणजेच एकूण गहू आणि तांदळाच्या 70% उत्पन्न हे शेतकऱ्यांना खासगी व्यापाऱ्यांना विकावं लागतं आणि बहुतेकदा यामध्ये त्यांना त्यांच्या उत्पन्नाची पुरेशी रक्कम खासगी व्यापाऱ्यांकडून मिळत नाही। पण शासनाने जर एमएसपी दराने सर्व पिके शेतकऱ्यांकडून खरेदी केली तर याचा खूप मोठा परिणाम हा शासनाच्या तिजोरीवर पडू शकतो। काही तज्ञांच्या मते जर सर्वच धान्य एमएसपीच्या दराने शासनाने खरेदी केली तर देशाच्या एकूण उत्पन्नाच्या जवळपास 6.8% रक्कम यावर खर्च होईल। जर एवढी जास्त रक्कम शासनाने फक्त धान्य खरेदीसाठी यूज केली तर इतर महत्त्वाच्या कामांसाठी जसं की शिक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधा, इन्फ्रास्ट्रक्चर यासाठी केला जाणारा खर्च यामध्ये शासनाला कपात करावी लागेल।
शासनाने सर्व पिकांसाठी MSP दर लागू केल्यास याचा परिणाम अन्नधान्याच्या किमतीमध्ये दिसून येईल। जास्त दराने शेतकऱ्यांकडून अन्नधान्याची खरेदी केल्यामुळे हेच अन्नधान्य बाजारात जास्त किमतीमध्ये सर्वसामान्यांना विकत घ्यावं लागेल। त्यामुळे महागाई वाढून याचा फटका आपल्या देशातील गरीब जनतेला बसेल। आज आपल्या देशात जवळपास 80 करोड लोकांना प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेमार्फत फ्रीमध्ये राशन दिलं जातं। अशा परिस्थितीत जर अन्नधान्याचे दर वाढल्यास याचा विपरीत परिणाम सर्वसामान्यांच्या आर्थिक परिस्थितीवरती दिसून येईल। नीती आयोगाच्या एका अहवालानुसार अन्न पदार्थ फक्त 1% जरी महाग झाले तरी देशात 1 कोटी लोक गरिबीखाली ढकलले जाऊ शकतात। शासनामार्फत MSP द्वारे खरेदी केल्या जाणाऱ्या अन्नधान्याच्या साठवणुकीचं काम भारतीय अन्न महामंडळ म्हणजेच फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया करतं। पण सध्या परिस्थिती अशी आहे की शासन जितकं धान्य खरेदी करतं तेवढं धान्य साठवायला FCI कडे आज पुरेशी जागा नाही। त्यामुळे FCI ला अनेकदा धान्य उघड्यावरच म्हणजे गोदामाच्या बाहेर ठेवावं लागतं। त्यामुळे उन्हा पावसात हे धान्य बराचदा खराब होऊन जातं आणि बराचदा उंदीर व इतर कीटक देखील या धान्याची नासाडी करतात। तुम्हाला ऐकून खरंच धक्का बसेल, पण अन्नधान्य साठवणुकीच्या अभावामुळे भारतात जवळपास 40% फळं आणि भाज्या खराब होऊन वाया जातात। जर शासनाने आणखी जास्त पिकं MSP अंतर्गत विकत घेण्यास सुरुवात केली तर अन्नधान्य साठवायला आधीच जागा नसल्यामुळे ही समस्या अजून गंभीर होऊन जाईल। जर शासनाने MSP दर सर्व पिकांना लागू केल्यास आंतरराष्ट्रीय बाजारात देखील भारतीय पिकांची विक्री ही अधिक दराने होऊ लागेल। त्यामुळे इतर देशातून आलेली अन्नधान्ये कमी किमतीत भेटल्याने भारतीय पिकं आंतरराष्ट्रीय बाजारात विकण्यास खूप मोठी अडचण निर्माण होईल। आज आंतरराष्ट्रीय बाजारात थायलंड आणि व्हिएतनाम मधून आलेला तांदूळ हा जास्त प्रमाणात विकला जातो, कारण भारतातून आलेल्या तांदळाचा दर हा या देशांच्या तांदळाच्या तुलनेत शक्यता फार कमी असतो। याशिवाय अन्नधान्याच्या आंतरराष्ट्रीय बाजारातील विक्रीतून बहुमूल्य असं परकीय चलन आपल्या देशाच्या तिजोरीत जमा होत असतं। याच परकीय चलनाचा उपयोग हा आपल्याला शेतीसाठी लागणाऱ्या उत्तम बियाण्यांच्या, उत्तम खतांच्या आणि नवीन कृषी यंत्रांच्या खरेदीसाठी केला जातो। त्यामुळे जर अन्नधान्य निर्यात कमी झाली तर देशाला आणि परिणामी भारतीय अर्थव्यवस्थेला याचा फटका बसू शकतो। आज भारतात गहू आणि तांदूळ या 2 पिकांची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते। यामागे एक महत्त्वाचं कारण आहे, ते म्हणजे ज्या 22 पिकांना शासनाने MSP द्वारे मान्यता दिली आहे त्यामध्ये गहू आणि तांदूळ याची जास्त प्रमाणात FCIच्या माध्यमातून शेतकऱ्यांकडून खरेदी केली जाते। त्यामुळे पंजाब आणि हरियाणा सारख्या राज्यात जवळपास 80%हून अधिक जमीन आज तांदूळ आणि गहू या पिकांच्या लागवडीखाली आहे। मात्र वास्तविक पाहता भारतातील विविध प्रदेशांमध्ये इतर पिकांच्या लागवडीसाठी सुद्धा पुरेशी सुपीक जमीन उपलब्ध आहे, परंतु शासनाने MSP मार्फत फक्त गहू आणि तांदळाच्या खरेदीवरच जास्त लक्ष केंद्रित केल्याने आज इतर पिकांची जसे की डाळ, तेलबिया यांची लागवड आज भारतात घटली आहे। त्यामुळेच डाळी आणि तेलबियांच्या देशांतर्गत गरज भागवण्यासाठी आज आपल्याला परदेशी इम्पोर्ट्स वरती जास्त प्रमाणात अवलंबून राहावं लागत आहे। पंजाब आणि हरियाणा ही राज्ये आज भारताची धान्य कोठारे म्हणून ओळखली जातात। गहू आणि तांदूळ याला मिळणाऱ्या हमी भावामुळे इथे मोठ्या प्रमाणात या पिकांची लागवड केली जाते, पण या पिकांसाठी पाणी भरपूर प्रमाणात उपलब्ध असावं लागतं। त्यामुळे बऱ्याचदा बोरिंगच्या माध्यमातून या पिकांना पाणी पुरवण्यात येतं, परंतु अनेक दशकांपासून या पिकांच्या एकामागून एक अशा घेतल्या जाणाऱ्या हंगामामुळे या भागातील भूजल पातळी फार मोठ्या प्रमाणावर कमी झालेली आहे। जर शासनाने अशा परिस्थितीत MSPचा दर अजून वाढवला तर अजून जास्त प्रमाणात याचे दुष्परिणाम या भागातील भूजल पातळीवरती होतील। याशिवाय उत्पन्न मिळवण्याच्या हव्यासापोटी मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांचा वापर देखील आज आपल्या देशातील बऱ्याच भागात केला जातो। त्यामुळे या भागातील मातीची प्रत आणि सुपीकता दिवसेंदिवस खालावत चालली आहे। त्यामुळे MSP दर अजून वाढवण्याआधी या सर्व गोष्टींचा पूर्ण विचार करण्याची गरज शासनाला आहे। शासकीय धान्य खरेदी केंद्रावर आपला माल विकताना शेतकऱ्यांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं। नोंदणीपासून ते धान्य खरेदी केंद्रावर प्रत्यक्ष माल पोहोचेपर्यंत आणि त्याची रक्कम शेतकऱ्याच्या खात्यात जमा होईपर्यंत वेळखाऊ प्रक्रिया, उशिरा मिळणारे पैसे यासारख्या अनेक समस्या शेतकऱ्यांना भेडसावतात। अशा सरकारी यंत्रणेत जिथे मोठ्या प्रमाणावर धान्याची खरेदी, वाहतूक, साठवणूक केली जाते तिथे काही बिचोलिये आणि भ्रष्ट सरकारी अधिकाऱ्यांना लाचखोरीची अजून एक संधी सापडते। कधी कधी कमी दर्जाचं धान्य अधिक दर्जाचं दाखवून खरेदी केलं जातं, तर कधी वाहतुकी दरम्यान धान्याची चोरी होते। याचा परिणाम म्हणजे जो शेतकरी प्रामाणिकपणे मेहनत करतो त्याला त्याचा योग्य भाव मिळत नाही। त्यामुळे जर अजून मोठ्या प्रमाणावर पिकांची खरेदी MSP मार्फत शासनाकडून केली गेली तर कदाचित आधीपासून चालत आलेल्या भ्रष्टाचारात आणि गैरप्रकारात अजून भर पडेल अशी काही जणांकडून शक्यता वर्तवली जात आहे। MSP सर्व पिकांना लागू करण्यात कोणते अडथळे आहेत ते आतापर्यंत आपण पाहिलं, तर आता MSPच्या फेवरमध्ये कोणते मुद्दे आहेत त्यावरती आपण लक्ष देऊयात।
तर सगळ्यात पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे 2015 मधील शांताकुमार समितीच्या अहवालानुसार देशातील फक्त 6% शेतकऱ्यांना MSPच्या माध्यमातून आपलं धान्य विकायची संधी मिळते। याचाच अर्थ म्हणजे जवळपास 94% शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा मिळत नाही। याला देखील बरीच कारणे आहेत, जसं की अपुरा माल वाहतुकीची साधने, शासकीय खरेदी केंद्रांची कमतरता इत्यादी। त्यामुळे जर या समस्यांचा विचार करून योग्य प्रकारे ही योजना शासनाकडून राबवण्यात आली तर याचा सर्वात जास्त फायदा आपल्या देशातील हर एका शेतकऱ्याला होऊ शकतो। शासनाकडून ही योजना जर योग्य प्रकारे राबवली गेली तर यामुळे याचा फायदा फक्त शेतकऱ्यांनाच नाही तर खेड्यापासून ते शहरापर्यंतच्या प्रत्येक भागाला होऊ शकतो। शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाच्या मोबदल्यात योग्य ती रक्कम मिळाली तर यातून त्यांना त्यांचं राहणीमान वाढवण्यास मदत होईल। जर थोडे जास्त प्रमाणात पैसे त्यांना मिळाले तर हे पैसे शेतकरी इतर क्षेत्रात गुंतवू शकतील, त्यामुळेच शेतीसोबत इतर रोजगाराच्या संधी वाढण्यास मदत होईल। याशिवाय शेतकऱ्यांकडे पैसा आल्यास ते नवीन तंत्रज्ञान, नवीन साधने आणि नवीन उपकरणांमध्ये याची गुंतवणूक करू शकतील, त्यामुळे शेतीची उत्पादकता अजून वाढेल। या योजनेच्या योग्य अंमलबजावणीतून अजून एक होणारा फायदा म्हणजे अन्नधान्याच्या उत्पादनात भारत अजून आत्मनिर्भर होऊ शकेल। आज जवळपास 80 करोड लोकांना प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेमार्फत फ्रीमध्ये राशन दिलं जातं। जर अशा परिस्थितीत अन्नधान्याच्या उत्पादनात अजून वाढ झाली तर या योजनेच्या माध्यमातून याचा फायदा देशातल्या करोडो लोकांना होऊ शकेल। अतिरिक्त धान्य शासन या योजनेअंतर्गत गरजू लोकांपर्यंत पोहोचू शकेल, ज्यामुळे भूकमारी, कुपोषण यासारख्या समस्या देखील संपुष्टात येतील। याशिवाय एखाद्या कठीण प्रसंगाच्या वेळी जसं की कोरोना सारख्या काळात किंवा युद्धाच्या वेळेस हे अतिरिक्त धान्य एक बफर म्हणून उपयोगात येऊ शकेल। आज आपला भारत देश मोठ्या प्रमाणात इंडोनेशिया आणि मलेशिया यासारख्या देशांवरती खाद्यतेलासाठी अवलंबून आहे। सनफ्लॉवर ऑइल, सोयाबीन ऑइल, पाम तेल हे खूप खर्चिक आहे, ज्याचा इम्पोर्ट आपल्याला आपल्या देशातील कमी उत्पादनामुळे इतर देशांतून करावा लागतो। आपल्या देशातील जमीन, हवामान, उपलब्ध असलेलं तंत्रज्ञान याचा विचार करून जर शेंगदाणा, सूर्यफूल, मोहरी यासारख्या पिकांच्या लागवडीस हमीभाव मिळाला तर देश आत्मनिर्भरतेकडे अजून मजबूत पाऊल टाकू शकेल। तर मित्रांनो, आज आपण हमीभाव धोरणाची वस्तुस्थिती, त्यावरील वाद आणि आव्हाने यांचा तपशील समजून घेतला। हा विषय अत्यंत गुंतागुंतीचा जरी असला तरी यामध्ये सर्व बाजूने समतोल राखणे शासनाला गरजेचं आहे। जर तुमच्यापैकी कोणाजवळ ही समस्या सोडवण्यासाठी काही क्रिएटिव्ह उपाय असतील तर नक्की कमेंट सेक्शन मध्ये शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका।